Thank you.
हरे कृष्ण. जेवण झालेलं आहे तर मोठ्याने आवाज येऊ द्या. मुक्तानंदवासी यांना तरी आवाज आला पाहिजे तर घरातून येतील. जोराने करा. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. श्रीमान चैतन्य विहार. आपल्याला मधुरता कळणार आहे. भगवंतांचा मधुर म्हणजे काय? त्यांचा मुखकमल, 10वा स्कंद मुखकमल आहे. तर आज प्रभूजी त्याला प्रवाह चालू ठेवणार आहे. तर आज ध्रुव चरित्र आणि अजामिळ चरित्र आणि रंगाचं थोडं टच करतील आणि नंतर मग आपण मग उद्यापासून वृंदावनमध्ये प्रवेश करूया. परंतु जसं की आज कृष्ण जन्म झाला आणि शौभरी मुनी त्यांची पण कथा सांगितली, तर त्यातून पण प्रभूजी काही काही लेसन्स काय घेतले पाहिजे ते सांगतील. काही काही मिस झाले. सकाळी जे लेसन्स काय घेतले पाहिजे, कथा झाली पण लेसन्स प्रभूजी आपल्याला त्यावर पण आपल्याला आपल्याला खूप खूप धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. तर एकदम परीक्षित महाराज जसे होते त्यांचे पण 3 दिवस गेले होते. आपण पण तसे आतुर पाहिजे पिण्यासाठी काय भागवत रस. खूप खूप धन्यवाद प्रभूजी. प्रभू सांगतात की जसं श्रोता आतुर असतो तसाच वक्ता असतो, तो पण आतुर असतो देण्यासाठी. मग आपण पण आतुर राहिले. फक्त शेवटचे शेष 3 दिवस तर तिसरा दिवस आपण सुरू करतो आता. हरे कृष्ण. श्रोत्यं नरं चैव भूतो जाय मुदीरया नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमा श्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकी. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च गोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितमेन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतापदकमलं श्रीगुरुवैष्णवाञ्चं श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं सावद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधां कृष्णपादां सहगणा ललिता श्रीविशाखान्वितां च. हे कृष्णा करुणा सिन्धु दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमस्तुते. तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुरेव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे हरे. हरे कृष्णा कृष्णा हरे 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 राम राम हरे हरे. मुखं करोति वाचालं पंगुरयते गिरिं यत्कृपातं वन्दे श्रीगुरुदीनतारिणीं परमानंदमाधवं श्रीचैतन्येश्वरं. सगळ्यात महत्त्वाचं
आणि ते एवढे तळमळीने सांगत होते की प्रभूजी कथा होत राहते शुद्ध बीजा पोटी फळ रासाळा गोमटी. किती भाग्य आहे की त्यांच्या पोटी असा सुपुत्र जन्माला आलाय. तुकाराम महाराज एका अभंगाने म्हणतात, पुत्र व्हा गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा. असा पुत्र जन्माला आला पाहिजे की तो भगवत नामामध्ये संलग्न आहे. सगळेजण मुलाला बाळांना जन्म देतात, ते मोठी गोष्ट नाही. स्त्री पुरुष एकत्र आले काम भावनेनं सहज जन्म होतो. पशु पक्षी पण जन्म देतात, स्त्री पुरुष पण देतोय. पण ज्या आईचं कोख किंवा गर्भ कधी सफल होतो, जेव्हा तो भगवंताच्या एका भक्ताला जन्म देतो. ते साधारण कोक नाही, त्या कोकामध्ये भगवंत डिसाईड करतात. म्हणून शास्त्र असं सांगतंय की 11व्या स्कंदामध्ये कोणी होऊ नये असं नाही. जे गुरु आपल्या शिष्याचा उद्धार करू शकत नाही त्या गुरु होण्याचा अधिकार नाही. जे माता पिता आपल्या मुलाचा उद्धार करू शकत नाही त्याने माता पिता होऊ नये. आणि जो मुलगा आपल्या माता पित्याचा उद्धार करू शकत नाही त्याने कधी मुलगा होऊ नये. नाही तर त्याला पुत्र किंवा मूत्र म्हटलेलं आहे. कारण की पिता ज्या भागातून त्याला जन्म देतात तो पुत्र झाला. पुत्र म्हणजे ह्या शब्दाचा कुनामक नरकातून ज्याला वाचवतो त्याला पुत्र म्हणतात. नाही तर तो केवळ मूत्र राहतो. कठोर शब्द आहे शास्त्राचे. म्हणून आपलं भाग्य आहे आणि भागवत कथा होणं हे भगवंताचा योग आहे. भगवंत तुमच्याकडून करून घेत आहेत आणि आपण सगळे माध्यम बनतोय. तर मी विशेष करून नेमाडे परिवारांचं, त्यांच्या दोन्ही परिवारांचं, त्यांच्या ताईंचं, त्यांच्या मुलांचं आणि सगळे तुम्ही प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सगळ्यांनी भाग घेतला. तुमचा हृदयपूर्वक आभार मी व्यक्त करतो आणि श्री श्री विठ्ठल रुक्माई यांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि एकच प्रार्थना करतो की तुमची मती नेहमी भगवान विठ्ठलाच्या चरणाशी राहावं. म्हणून आम्हाला आशीर्वाद द्यायला कोणी सांगितलं तर आम्ही आशीर्वाद काय देतो, एकतर आम्हाला कृष्णर मतीस्तू, तुमची मती नेहमी भगवान कृष्णाच्या चरणाशी राहावा. आणि कोणी आम्हाला नमस्कार करीत असेल तर आम्ही हे प्रार्थना करतो, दासोस्मी, मी तुमचा सेवक आहे. तुम्ही जो नमस्कार करताय तो मला नाही करत, ते माझ्या गुरुवर्गांना आणि भगवंताला करताय. म्हणून मी ते नमस्कार कोणाला पाठवत असतो, भगवंताकडे जात असतो. म्हणून असं हे सुंदर नियोजन ठरलेलं आहे आणि एवढा सुंदर कार्यक्रम होत आहे. माझी एकच विनंती आहे की आज ह्या परिवाराने केलेलं आहे, पुढच्या वर्षी तुम्ही सगळ्यांना सबका साथ सबका विकास सबका प्रयास एकत्र करा. तुम्ही एवढं याच्यामध्ये भाग घ्या. कोण्या कथा करायला बोलवा, हे काय असं आम्हालाच बोलवा असं नाही, कोणालाही बोलवा. त्याच्याकडून प्रामाणिकपणे सगळे त्यांना सांगायचं, भाऊ सकाळी 2 तास आणि दुपारून 3 तास चांगली कथा मला ऐकू आणि मस्त 7 दिवस भागवत कथेचं आस्वादन घ्या आणि हे नियोजन करा, एवढीच विनंती आहे. तर अतिशय सुंदर हे नियोजन केले त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. काल आपण